श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण महत्त्वाच्या कामासाठी जात आहात किंवा कोणत्याही कामासाठी जात आहात, तर आपल्याला कोणत्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याजवळ ठेवायच्या आहेत. यामुळे आपल्याला कोणतेही नजरदोष लागले जाणार नाही. त्याचबरोबर आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जात आहोत तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कोणते महत्त्वाचे काम करण्यासाठी गेलो तर ते काम आपलं पूर्ण होत नाही, मध्येच आपले अडथळे निर्माण होतात. तर पहा, मुलांच्या बाबतीत बी बऱ्याच वेळा असंच होतं की खूप सारा अभ्यास ते घरून करून जात असतात, परंतु ऐनवेळेस परीक्षेला गेले की ते विसरतात. किंवा मला येत होतं परंतु मला वेळ कमी पडला किंवा ते पूर्ण झालं नाही, असं बऱ्याच वेळा मुलं घरी आल्यावर देखील समस्या सांगत असतात. त्याचबरोबर जॉबच्या बाबतीत म्हणाल तर बऱ्याच वेळा प्रेझेंटेशन आपण खूप परफेक्ट करून जातो, परंतु ते तिथे सांगताना आपल्याकडून भरपूर अशा चुका होतात किंवा ते प्रेझेंटेशन व्यवस्थित होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपण 100% प्रयत्न करूनही ते काम आपले नेमके ऐन वेळेसच खराब होऊन जाते आणि त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपण असा विचार करतो की आपण एवढी मेहनत करून हे काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली आहे, परंतु आपल्याला त्याचा योग्य तो मोबदला हा प्राप्त होत नाही आहे. आपण जे काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला यशच प्राप्त होत नाही. त्याचबरोबर व्यवसायामध्ये सुद्धा आपली प्रगती होण्यापासून थांबते. म्हणजेच काय की आपण खूप चांगले प्रयत्न करत आहोत परंतु आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडत असतात. आणि असं काम आपलं पूर्ण झालं नाही की आपली खूप सारी चिडचिड होते, आपलं मन अशांत होतं आणि आपल्या घरामध्ये आपण वादविवाद करायला सुरुवात करतो. या गोष्टीचा परिणाम ह्या आपल्या घरातील चांगल्या रिलेशनवर होत असतो. जसं की आई मुलगा किंवा वडील मुलगा यांच्यामध्ये रिलेशन वगैरे चांगले असतात आणि ऐनवेळेस आपले कामं जर पूर्ण झाली नाही की आपले चिडचिडेपणा वाढतो आणि घरामध्ये वादविवाद निर्माण होतात. किंवा मुलांना परीक्षेमध्ये व्यवस्थित यश प्राप्त झाले नाही की घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होते आणि चिडचिडेपणा जास्त वाढतो. जशा गोष्टी आपण ठरवल्या आहेत त्याप्रमाणे जर झाल्या नाही तर आपल्या मनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता यायला सुरुवात होते आणि जी काही आपल्या मनामध्ये सकारात्मकता आहे त्याऐवजी आपण निगेटिव्ह विचार करत राहतो. कायम नकारात्मक विचार आपण करत राहतो. जर तुम्हाला पण अशा अडचणी येत असतील तर पुरातन काळापासून चालत आलेले आपले जे पूर्वज आहेत किंवा आजी आजोबा आहेत तर ते असे काही उपाय करायचे की त्या उपायांचा त्यांना नक्कीच फायदा होत असेल. तर पहा, तुम्हाला एक उपाय करायचा आहे. जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल, परीक्षेसाठी जात असाल किंवा तुमचा एखादा इंटरव्ह्यू आहे त्या इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तुम्हाला तुमची आजी किंवा जे वडीलधारी आई वडील असतील तर ते तुम्हाला दही साखर खाऊ घालायचे, जेणेकरून तुम्हाला त्या कामामध्ये यश प्राप्त व्हावे. दही देण्याचं कारण असं असतं की दही हे शांत वृत्तीचं आहे. दही साखर खाल्ल्याने तोंड तर गोड होतेच, परंतु दही हे शांत असते आणि थंड असते आणि दह्यामुळे डोक्यामध्ये थंडावा राहतो आणि कोणतेही काम करताना डोके हे शांत ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कोणतेही काम करताना जर शांत रीतीने जर आपण केलं तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते, परंतु आपण जर चिडचिडेपणा करत जर काम केलं तर ते कधीही पूर्ण होत नाही. तर पहा, कोणतेही आपण परीक्षा वगैरे देण्यासाठी जातो तर दही साखर खाऊन जातो, त्यावेळेस आपलं मन हे शांत राहते आणि म्हणूनच आपले जे वडीलधारे लोक आहेत तर ते आपल्याला कोणतेही आपण काम करायला गेलो की दही साखर हे देत असतात. आपण कोणतंही काम करायला जात असू ते होतं असं पूर्वजांची जी कल्पना आहे तर ती आहे आणि ते होतंच. तर पहा, असाच आपल्याला एक प्रभावी उपाय जो आहे म्हणजेच प्रभावी गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याजवळ ठेवायच्या आहेत. या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही जर स्वतःजवळ ठेवल्या तर त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होणार. तेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याजवळ भरपूर अशा गोष्टी ठेवत असतो आणि माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित देखील होते.
तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा ह्या 2 वस्तू सांगणार आहे की त्या जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी जात असाल किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करण्यासाठी जात असाल तर त्या तुम्हाला नेहमी सोबत ठेवायच्या आहेत. या 2 वस्तू जर आपण आपल्या जवळ ठेवल्या तर आपलं कोणतंही महत्त्वाचं काम तर पूर्ण होईलच, त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारची बाहेरची नकारात्मकता, वाईट शक्ती ही आपल्यावरती परिणाम करणार नाही. अशा कोणत्या वस्तू आहेत त्याचबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे, त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा त्या कोणत्या वस्तू आहेत. आता सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट जी आहे ती आपल्याला सोबत ठेवायची आहे ती म्हणजे बडीशोप. तर तुम्हाला माहीतच असेल की आयुर्वेदामध्ये बडीशोपला किती महत्त्व दिलं जातं. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाता तेव्हा तुम्ही जर बडीशोप खाऊन गेला तर तुमचा शुक्र ग्रह व चंद्र ग्रह हा मजबूत होतो. आपली कोणतीही महत्त्वाची कामे असू तर ती पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे असं सांगितलं गेलं आहे की आपण जर घरातून बाहेर निघताना बडीशोप आणि गूळ खाऊन जर निघलो, जे आपले कामं पूर्ण झालेली नाहीत किंवा अडकलेली आहेत तर ती पूर्ण होण्यास मदत होते आणि कोणतं काम करायला गेलो त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. बडीशोप ही आपल्यासोबत तुम्हाला घेऊन जायची आहे. जाताना घरातून खाऊन जायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या खिशामध्ये म्हणजेच तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये बडीशोप घेऊन जायची आहे. बडीशोप सोबत ठेवल्याने तुमचा शुक्र ग्रह व चंद्र ग्रह मजबूत होतोच, त्याचबरोबर तुमचा मंगळ ग्रह देखील हा मजबूत होतो आणि मग त्यामुळेच तुमच्यावरती तुमचे जे ग्रह आहेत, सर्व ग्रह जे आहेत तर ते व्यवस्थितरित्या काम करतात. म्हणूनच आपले जे काही महत्त्वाचे काम आहे तर ते व्यवस्थितरित्या पार पडते. आपल्या सर्वांना माहीतच असेल की ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असेल, चंद्र ग्रह मजबूत असेल तर त्या व्यक्तीला आपलं आयुष्य अगदी मजेशीर जगता येते. म्हणजेच काय की कमी कष्टामध्ये त्यांची वृद्धी जी आहे तर ती होत असते. जे लोक जास्त कष्ट, जास्त मेहनत घेतात त्यांना यश हे कमी मिळते. तर पहा, तुम्ही बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं पाहिलंच असेल की काही लोक जे आहेत तर त्यांची खूप भरभराट होते. त्यांना काहीही कष्ट न करता त्यांची खूप भरभराट होते आणि बरेच असे लोक पाहिले असतील की ज्यांना भरपूर कष्ट करत आहेत परंतु त्यांना अजिबात त्यांची भरभराट होत नाही आहे किंवा त्यांना चांगले पैसे प्राप्त होत नाहीत, चांगला मोबदला त्यांच्या कष्टाला मिळत नाही. जर तुम्हाला तुमचे शुभ कार्यासाठी तुम्ही जात असाल किंवा कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा परीक्षेसाठी जात असाल, इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तुम्हाला तुमच्यासोबत 1 चम्मचभर बडीशोप ही ठेवायची आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे काळी मिरी. तर काळी मिरीसुद्धा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. काळी मिरी पाहायला गेलं तर अगदी छोटीशी गोष्ट आहे, परंतु या छोट्या गोष्टीमुळे आपल्या आयुष्यात बदल होऊ शकतात का? तर हो, आपल्याला आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर काळ्या मिरीचे खूप सारे उपाय हे केले जातात. तर पहा, काळ्या मिरीचे काय काय उपाय आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंद हा येऊ शकतो. जर काळी मिरी आपण बाहेर जाताना आपल्यासोबत ठेवली तर शनीचे दोष जे आहेत तर ते आपल्यावरती कमी होतात. जर तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल, इंटरव्ह्यूसाठी जात असाल किंवा परीक्षेसाठी जात असाल किंवा नोकरीच्या संदर्भात जात असाल तर तुम्हाला काळी मिरी ही तुमच्या सोबत घेऊन जायची आहे. तर काळी मिरी तुम्हाला सोबत न्यायची आहे, पण कशा पद्धतीने घ्यायची आहे, किती घ्यायची आहे हे आपण आता बघणार आहोत. जर तुमची जन्मतारीख 3 असेल तर तुम्हाला 3 काळी मिरी ही तुमच्यासोबत ठेवायची आहे आणि जर तुमची जन्मतारीख 17 असेल तर तुम्हाला किती मिरी जवळ ठेवायची आहे. तर 17मध्ये 1 आणि 7 हे 2 अंक येतात आणि 1 + 7 म्हणजे 8. तर 8 काळी मिरी तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे. 2 अंकी जन्मतारीख जर असेल तर त्यांचं आपल्याला प्लस करायचं आहे. म्हणजेच तुमची जन्मतारीख जर 12 असेल तर 1 आणि 2 यांच्या बेरीज करायची आहे, म्हणजेच आपल्याला 3 काळी मिरी जवळ ठेवायची आहे. तर तुम्हाला बघा, जर 12 जन्मतारीख आहे तर 12 काळी मिरी जवळ नाही ठेवायची. 1 आणि 2 यांची प्लस करायची आहे, म्हणजेच 3 तुम्हाला ठेवायचे आहे. आता तुमची जन्मतारीख 20 असेल तर मग तुम्ही किती काळी मिरी जवळ ठेवायची आहे? तर तुम्हाला 2च काळी मिरी जवळ ठेवायची आहे.
कारण 2 आणि 0 यांची बेरीज 2च होणार. त्यामुळे तुम्हाला 2च काळी मिरी ही जवळ ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार काळी मिरी ही जवळ ठेवायची आहे. बडीशोप आणि काळी मिरी ही एकत्र करून सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. या 2 गोष्टी जर तुम्ही सोबत घेऊन जात असाल तर याचा तुम्हाला शुभ परिणाम नक्कीच बघायला मिळेल. तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लहान मुलांसोबत सुद्धा देऊ शकता. परंतु तुम्हाला असा प्रश्न पडेल की मुलं ह्या वस्तू कशा सांभाळतील? तर पहा, लहान मुलांच्या आपण दंडावरती किंवा गळ्यामध्ये ताईत बांधलेले पाहिले असतील, तर त्यामध्ये सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही बांधून किंवा अशा पद्धतीने मुलांच्या ठेवू शकता. पहा, आपण बऱ्याच वेळा असं करत असतो की मुलांची चिडचिडेपणा पाहून मुलं हट्टी झालेली आहे किंवा मुलं त्रास देत आहे, तर आपण ब्राह्मणाकडे पाहतो किंवा एखाद्या ज्योतिषाकडे जातो, तर मग ते आपल्याला ताईत वगैरे असं देत असतात. तर अशा ताईत जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवून मुलांना गळ्यामध्ये किंवा हातामध्ये बांधू शकता. तर पहा, महिलांनी आपल्या स्वतःला देखील प्रश्न पडतो की आपण ह्या वस्तू कशासोबत कॅरी करायच्या. तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये एखादी डब्बी असेल छोटीशी, त्या डब्बीमध्ये ह्या वस्तू घेऊन जाऊ शकता किंवा मग एखाद्या पुडीमध्ये सुद्धा तुम्ही बांधून तुमच्या पर्समध्ये कायमस्वरूपी ठेवू शकता. की ती पर्स तुम्ही घेऊन बाहेर जात असाल ते त्याच पर्समध्ये तुम्ही ह्या वस्तू ठेवून जाऊ शकता. माणसं असतील तर माणसांनी सुद्धा आपल्या जे काही वॉलेट असतं त्यामध्ये ठेवू शकता किंवा मग आपल्या खिशामध्ये घालून सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. ज्यावेळेस महिलांचा मासिक धर्म असेल त्यावेळेस त्यांनी ह्या वस्तू चेंज करू शकता, म्हणजे दुसऱ्या वस्तू ह्या वस्तू पाण्यामध्ये वाहून देऊन दुसऱ्या वस्तू घेऊ शकता. तर या गोष्टीचा प्रभाव हा आपल्यावरती पडतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते. तर पहा, बरेच जण असं म्हणतील की आम्ही कष्ट न करता ह्या गोष्टी करणं योग्य आहे का? तर आम्ही कष्ट करतच नाही, आम्ही फक्त ह्या वस्तू जवळ ठेवतो. तर पहा, तुम्ही असंही म्हणताल की ह्या 2च गोष्टी आम्ही जवळ घेऊन फिरतो आणि आम्ही कष्ट करत नाही, तर आम्हाला यश मिळेल का? तर पहा, कोणतीही गोष्ट करण्यासाठी कष्टाला पर्याय हा नसतो. कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टी मिळत नाही. परंतु त्या कष्टामध्ये तुमचं जे काही लक आहे तर ते लक तुम्हाला मिळण्यासाठी ह्या गोष्टी जवळ ठेवायच्या आहेत. कष्ट करून देखील तुम्हाला म्हणावं असे यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की करून पहा. कष्टासोबत ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्कीच त्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल. तुमचे ग्रह तुमच्यावरती प्रसन्न होतील, मजबूत होतील आणि तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला गेला की त्यामध्ये तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल. अशक्य ही गोष्टी शक्य होतात. आणि पहा, करून पाहायला काहीच हरकत नाही. फक्त थोडीशी बडीशोप आणि थोड्याशा मिऱ्या ह्याच आपल्याला सोबत ठेवायच्या आहेत आणि एकदा करून पाहिलं तर आपल्याला नक्कीच याचा फायदा जर झाला तर आपण ह्या गोष्टीवरती नक्कीच विश्वास ठेवतो. तर पहा, ह्या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही नेहमी तुमच्यासोबत ठेवा. नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होईल. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.